माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठातला पहिला अभंग. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तेचारी साधी येल्या. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिल्यामुळे 4 मुक्त्या प्राप्त होतात. कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या 4 मुक्त्यांची सहजपणे प्राप्ती होती. तर कशामुळे मते होती? तर पुढे सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्य होईल फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हटल्यामुळे. हरीचा नाम उच्चार केल्यामुळे द्विवार सांगितलं आहे. आणि पुढे म्हणतात, संसारामध्ये राहून असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेद शास्त्र वारी बाह्या सदा. कुठेही जायची गरज नाही, रानावनात जायची गरज नाहीये, हिमालय पर्वतात जायची गरज नाहीये. कुठे आपल्या संसारामध्ये असून आपल्या मुलाबाळांसोबत आपण फक्त नित्य नियमाने हरिपाठाचं व्यसन लावून घेतलं. असोनी संसारी. तर हे कोणाचं दृष्टांत देऊन सांगतायत? प्रमाणाने सांगतायत माऊली ज्ञानोबाराय. व्यासकृत महाभारतामध्ये सांगितलेलं आहे की पांडवांच्या सदैव सानिध्यात होते भगवान श्रीकृष्ण, द्वारकाधीश परमात्मा. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या केशवासी न विसंमती. कशामुळे? तर नामस्मरणाचं व्यसन पांडवांना लागलं होतं. देव त्यांना विसरले नाही असं म्हणतात. फक्त काय म्हणावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा झाला सरळ भावार्थ अभंगाचा. परंतु अभंगांच्या अंतर्भागात शिरल्यानंतर कळतं, हरिमुखे म्हणा म्हणजे हरी हे नामस्मरण आहे, नामोच्चाराचं द्वार आहे. ह्या द्वारातून म्हणजे ह्या याच्यातून आपल्याला सहजपणे मुक्त्या सुद्धा प्राप्त होतील म्हणतात. पण द्वार कुठलं? तर नामाचं द्वार आहे. हृदयातून म्हणायचं आहे, नामस्मरणातून. क्षणभर म्हणजे क्षणिक आहे. हा देहही क्षणभर आहे. क्षणभरातच एक क्षण उरला खटवांगरायसी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एका क्षणामध्येच गुणाचा उद्धार झाला, नखराचा उद्धार झाला. एका क्षणामध्ये, क्षणार्धात एक क्षण. आणि आयुष्य हे क्षणभंगूर आहे, क्षणभराचा देह आहे. यातून क्षण म्हणजे लाक्षणिक दृष्ट्या जर अर्थ घेतला तर क्षण म्हणजे जीवनभर तुम्हाला हरिपाठ म्हणावा लागेल. मग देवाची सहजपणे प्राप्ती होईल असं म्हणतात.